रँडमली एक दिवशी रील्स बघत असताना मोदीजींचा व्हिडिओ आला माझ्या फीडमध्ये की ते सांगत होते की जे मोरिंगा असतं, मोरिंगा म्हणजे मराठीमध्ये शेवग्याचा पाला, त्याचे ते पराठे खातात आणि त्यामुळे त्यांच्या हेल्थमध्ये खूप सुधारणा झाली आहे वगैरे वगैरे काही काही सांगत होते. म्हटलं मग चला आपण पण एकदा सर्च करून बघावं की एवढं असं काय आहे मग शेवग्याच्या पाल्यामध्ये. मग मी सर्च केलं आणि मला काय भेटलं माहिती, शेवग्याच्या झाडाला मिरॅकल ट्री म्हटलेलं जास्त चांगलं राहील, कारण याच्या पाल्यामध्ये केळीपेक्षा जास्त पोटॅशियम, मोसंबीपेक्षा जास्त विटॅमिन सी, गाजरापेक्षा जास्त विटॅमिन ए, अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन आणि पालकपेक्षा जास्त आयर्न आहे. तर बघा एवढे सारे फायदे आहेत त्याचे. आणि ही भाजी खाल्ल्यामुळं आपली केस गळती सर्वात अगोदर थांबते, आपली स्किन चांगली होते, म्हणजे आपले चेहरा वगैरे सगळं चमकदार होतो आणि आपलं जे शरीरातली रोगप्रतिकारशक्ती असते ती वाढते आणि आपलं जे पोटात पचन संस्था असते ती सुधारते. आणि पचन संस्था एकदा सुधारली मग आपलं एक म्हणतात ना, पेट सफा तो हर रोग दफा, त्या टाईपचं आहे. तर बघा शेवग्याची भाजी आज मी आता बनवणार आहे आणि या अगोदर मी 2 वेळेस शेवग्याची भाजी बनवली होती आणि एकदम ही खायला पण एकदम स्वादिष्ट आहे. आणि पहिल्यांदाच आपल्याला अशी भाजी मिळाली की जी इतकी हेल्दी पण आहे आणि खायला तर एकदम स्वादिष्ट. एकदा बनवलं की तुम्ही डबल डबल बनवत राहाल. आता एका आठवड्यात माझी ही 3री वेळेस आहे भाजी बनवण्याची आणि म्हटलं की मग आता यूट्यूब फॅमिलीसोबत सुद्धा आपण ही भाजी शेअर करावी. तर याच्यासाठी आपल्याला बघा शेवग्याचा पाला अशा प्रकारे नीट करून घ्यायचा आहे, त्याच्या काड्या थोड्याशा काढायच्या आहेत आणि पाला आपल्याला घ्यायचा आहे आणि पाण्याने धुवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे आता इथं साहित्य बघा. शेवग्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे शेवग्याचा पाला अशा प्रकारे नीट करायचा आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचंय थोडंसं धुवण्यासाठी, आपला पाला धुवून घ्यायचा. आणि लागणार आहे आपल्याला जिरे, लसूण, तिखट आणि सोल्याचं कूट. तर बघा शेंगदाणे जे आहेत ते भाजून दरदरीत असे वाटून घ्यायचे, बारीक वाटायचे नाहीत अजिबात, दरदरीत आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे. तर चला तर मग आता बनवूया. कढई ठेवायची चुलीवरती. कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे. तेल थोडंसं कमीच यूज करायचं आहे भाजीमध्ये, कारण आपण ही भाजी टेस्टपेक्षा जास्त हेल्थसाठी प्रिफर करतो. पण कमी तेलात केली म्हणून त्याची टेस्ट काय एवढी खराब लागते असं नाही, भाजी एकदम छानच होते. कशीही बनवा एकदम भाजी खमंग लागते. शेवग्याचा जो वास असतो भाजीमध्ये, शेवग्याचा पाल्याचा जो वास असतो तो सुद्धा येत नाही एकदम. जर तुम्ही तांदूळ कुंद्रा म्हणून एक भाजी असते रानभाजी, ती जर खाल्ली असेल तर सेम त्याच्यासारखी भाजीची चव लागते. पाऊस येत असल्यामुळे थोडं थोडं पाणी पडतंय तेलामध्ये. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जिरे घालायचे. जिरे छान लाल झाले की आपल्याला लसूण घालायचा आहे. लसूण खूप सारा यूज करायचा आहे. लसूण छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. लसूण छान तळलाय. आता याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचे. तर जशा प्रकारे तुम्हाला तिखट आवडतं तशा प्रकारे तिखट टाकायचे. थोडी पालेभाज्या म्हटलं की तिखट थोडंसं जास्त टाकलं तरच त्या भाज्या छान लागतात. तर त्यात तिखट टाकले मी. आता तिखट टाकल्या आपल्याला लगेच भाजी टाकायची. भाजी टाकली की छान परतून घ्यायचे. भाजी परतून झाली. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचंय, थोडंसंच पाणी टाकायचंय. भाजी जास्त शिजवायची नाही, जास्त शिजवल्याने आपल्या याच्यातले जीवनसत्व कमी होतात. त्याच्यामुळं जेवढी प्रमाणातच भाजी शिजवायची आहे. जास्त कच्ची पण नाही ठेवायची आणि जास्त वेळ शिजवायची पण नाही. थोडंसं पाणी टाकायचंय. आणि अशी भाजी झापून एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला कमी जाळावरती, जर तुम्ही गॅसवरती करत असाल तर लो फ्लेमवरती शिजू द्यायची.
एक 10 मिनिट भाजी झाकून शिजल्यानंतर इथं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय आणि सोल्याचं कूट टाकायला थोडी पण कंजूसी करायची नाही, टाकायचंय भरपूर सारं कूट आणि छान आपली भाजी परतून घ्यायची आहे. आणि हे जे सोल्याचं कूट मीठ वगैरे टाकले भाजीमध्ये शिजण्यासाठी एक 5 मिनिट आणखीन हे झाकून ठेवायची आहे भाजी. तर जास्त काही जाळ वगैरे लावायचा नाही, गॅसची फ्लेम वगैरे वाढवायची नाही, लो फ्लेमवरती आपल्याला ठेवायचे. थोडंसं पाणी घातलं इथं मी आणि आता ही भाजी झाकून ठेवायची आहे. एक 5 मिनिट, जास्तीत जास्त 5 मिनिट ठेवायचे आणि आपली भाजी तयार होईल. मग बघा तयार आहे आपली भाजी. मी काढून घेतली आहे कढईमधली. किती एकदम दिसायलाच एकदम लजीज दिसत आहे आणि खायला सुद्धा तेवढीच टेस्टी आहे. आणि हेल्थसाठी तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले याच्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज होत नाही आपल्या हेल्थबद्दल. तर बघा एकदम विटॅमिनचा डायनामाइट असं म्हणू शकतो याला. तर कशी वाटली भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे ही भाजी करतात का आणि तुम्ही खाल्ली आहे का ही भाजी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. अशीच रानभाज्या शेतातील मस्त भाज्या तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.